महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक आणलं ना 2026 आणि त्याच्यानंतर त्यांना हे विधेयक केवळ आवश्यकता नाही असं बोलले. कर वाढवण्याचा प्रस्ताव नसून राज्याच्या पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक शिस्त व औद्योगिक विकास याचा समतोल साधणारा एक दूरदृष्टीपूर्ण निर्णय आहे. सभापती महोदय, आज आपल्या राज्यातील शहरांमध्ये वाढत्या प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः BS4 आणि त्याखालील जुन्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वाढत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून या विधेयकाद्वारे पर्यावरण करामध्ये म्हणजेच ग्रीन टॅक्स मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येत आहे. या अंतर्गत दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर 2000 वरून 4000 करण्यात येत आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या इतर वाहनांसाठी 3000 वरून 6000 करण्यात येत आहे. डिझेल वाहनांसाठी 3500 वरून 7000 असा करण्याचा प्रस्ताव आहे. हा कर दर 5 वर्षासाठी एक रकमी आकारला जाईल. त्यामुळे प्रशासनिक सुलभता वाढेल आणि महसूल व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. अध्यक्ष सभापती महोदय, तसेच BS4 वाहनांवरील वाढवलेला कर हा शासनाचा महसूल नसून लोकांमध्ये पर्यावरणपूरक प्रामुख्याने EV वाहने खरेदी करण्याची मानसिकता विकसित करण्याचा एक प्रयत्न आहे. ज्यामुळे ही वाहने पर्यावरणपूरक आहे अशा BS6 प्रणालीच्या वाहनांवर कोणताही कर वाढवलेला नाही. सभापती महोदय, या सुधारित कर रचनेमुळे राज्याला दरवर्षी अंदाजे 160 कोटी रुपयाचा आर्थिक महसूल मिळणार आहे. परंतु हाच 160 कोटी रुपयाचा निधी हा जो आहे रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, ATS प्रणाली आणि प्रशिक्षण यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच या विधेयकाद्वारे औद्योगिक क्षेत्रालाही मोठा दिलासा देण्यात आला आहे. सभापती महोदय, प्रामुख्यानं क्रेन वाहनांसाठी मोटार वाहन करावर 30 लाखाची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मागील वर्षी या क्रेन वाहनांवरील कर वाढवल्यामुळे गेल्या वर्षभराच्या तुलनेत आपल्याला कर फार कमी मिळाले. शेजारच्या राज्यातून क्रेन वाहन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्या राज्याला मिळणारा महसूल कमी होत आहे. म्हणून उपरोक्त कर 30 लाखांच्या कमाल मर्यादेपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. साहजिकच उपरोक्त बदलामुळे क्रेन वाहने आपल्या राज्यात खरेदी करण्याचा कल वाढेल आणि तसेच बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील मोठ्या यंत्रसामग्रीवरील कर भार कमी होऊन गुंतवणुकीला चालना मिळेल. सभापती महोदय, या विधेयकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे म्हणजे जुनी प्रदूषणकारी वाहने कमी करण्याला प्रोत्साहन मिळेल. अधिक प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते BS6 आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळतील. राज्याचे पर्यावरणीय धोरण केंद्र शासनाच्या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत राहील. यासोबतच ग्रामीण व आदिवासी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे आणि ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती मिळेल. सभापती महोदय, हे विधेयक राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भार टाकत नाही, उलट वित्तीय पारदर्शकता राखत महसूल वाढवणारे आणि विकासाला चालना देणारे. शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो सभापती महोदय, हे विधेयक केवळ कर सुधारणा नाही तर स्वच्छ पर्यावरण, मजबूत अर्थव्यवस्था आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा एक मोठा आणि ठोस पाया आहे. म्हणूनच मी या सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती करतो की या विधेयकाला आपण पूर्णपणे पाठिंबा. मग प्रश्न असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे प्रस्ताव संमत झाला.